Hello my dear students, welcome to all in Shri Sharda Bhavan Education Society नांदेड. Dear students, आज जो तुमचा पेपर झालेला आहे त्या पेपरचं आपण ॲनालिसिस आणि डिस्कशन करणार आहोत. केमिस्ट्रीचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत जे की एग्जाममध्ये आले होते. तर क्वेश्चन नंबर 69 असा आहे, हाऊ मेनी मिथाइल ग्रुप्स आर प्रेझेंट इन 2,5 डायमिथाइल 4 इथाइल हेप्टेन. बाळा, हेप्टेन म्हणजे किती कार्बन असणार? तर या ठिकाणी 7 कार्बन्स. सिंपल. ओके, 7 कार्बन आपण या ठिकाणी मेन्शन करणार आणि नंबरिंग या ठिकाणी आपण देऊया 1 2 3 4 5 6 and 7. ओके, नाव what happens here, कार्बन नंबर 2nd and कार्बन नंबर 5th या ठिकाणी मिथाइल ग्रुप आपल्याला मेन्शन करायचा आहे आणि 4 नंबरला इथाइल ग्रुप आपण CH2 बॉन्ड CH3 अशा प्रकारे दाखवूया. ओके, CH2 बॉन्ड CH3 अशा प्रकारे दाखवूया. रिमेनिंग आपण हायड्रोजनने कार्बनची बॅलन्सिंग कंप्लीट करूया. या ठिकाणी CH2, या ठिकाणी CH, या ठिकाणी सुद्धा CH. ओके, या ठिकाणी CH2 अगेन ह्या CH आणि या ठिकाणी येणार बाळा CH3. ओके, पहा CH3 CH2 CH CH3 CH CH2 CH3 CH2 CH CH3 अँड CH3. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेला आहे की हाऊ मेनी मिथाइल ग्रुप्स आर हियर. मिथाइल ग्रुप्स किती आहेत ह्या कंपाऊंडमध्ये? तर हा 1 नंबरचा मिथाइल ग्रुप, 2, हा 3, हा 4 आणि हा 5. तर ह्या कंपाऊंडमध्ये टोटल नंबर ऑफ मिथाइल ग्रुप जे आहेत यांची संख्या तुम्हाला विचारली होती आणि ती आहे बाळा 5. तर असं ऑप्शन्स या ठिकाणी कोणतं दिसत आहे तुम्हाला? ऑप्शन नंबर डी इथे तुम्हाला 5 दिसत आहे. क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन्सकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन्स पहा काय विचारलेलं आहे या ठिकाणी. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट हॅव sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. या खालील कंपाऊंडमध्ये कोणत्या कंपाऊंडमध्ये sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन इन्व्हॉल्व नाही आहे? 1 by 1 स्टडी करूया आपण. ॲसिटोनायट्राइल. ॲसिटोनायट्राइलचं स्ट्रक्चर या ठिकाणी पहा बाळांनो. मिथाइल सायनाइडलाच आपण ॲसिटोनायट्राइल असे म्हणतो. CH3 बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड N. सिंपल. कार्बनकडे या 4 सिग्मा बॉन्ड आहेत म्हणून याची हायब्रिडायझेशन या ठिकाणी होणार बाळा sp3. ओके, आणि हा कार्बन जो आहे याच्याकडे सिग्मा बॉन्ड जे आहेत ते या ठिकाणी 2 आहेत आणि याची हायब्रिडायझेशन होणार सिंपल sp. तर sp3 आणि sp. तर हा जो कंपाऊंड आहे ॲसिटोनायट्राइल हेच तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे की याच्यामध्ये sp2 डू नॉट हॅव sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. रिमेनिंग ऑप्शन सुद्धा आपण चेक करूया. ऑप्शन नंबर बी ॲसिटिक ॲसिड CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. ॲसिटिक ॲसिडमध्ये हा मिथाइल ग्रुप जो आहे त्याची हायब्रिडायझेशन असते बाळा sp3. ओके, आणि ह्या कार्बनची हायब्रिडायझेशन असते sp2. ओके, चला सी नंबरचं ऑप्शन ॲसिटोन CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. ॲसिटोन आणि ट्रिक कशी लक्षात ठेवणार तुम्ही की 4 सिग्मा बॉन्ड असतील, sp3 हायब्रिडायझेशन, 3 sp2 हायब्रिडायझेशन आणि 2 असेल तर सिंपल sp हायब्रिडाइज. तर या ठिकाणी हा कार्बन जो आहे याची हायब्रिडायझेशन या ठिकाणी येणार sp3. ह्या कार्बनची सुद्धा हायब्रिडायझेशन येणार sp3. ओके, पण हा कार्बोनिल कार्बन जो आहे याची हायब्रिडायझेशन या ठिकाणी येणार sp2. ठीक आहे, अँड लास्ट ऑप्शन नंबर डी ॲसिटामाइड CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड NH2. कार्बनची हायब्रिडायझेशन या ठिकाणी असणार sp3 आणि ह्या कार्बनची असणार sp2. तर बाळा sp2 कशामध्ये इन्व्हॉल्व आहे? ऑप्शन सी मध्ये इन्व्हॉल्व आहे, ऑप्शन बी मध्ये इन्व्हॉल्व आहे, ऑप्शन डी मध्ये इन्व्हॉल्व आहे. ऑप्शन ए जे आहे हा कंपाऊंड जो आहे ॲसिटोनायट्राइल ह्या कंपाऊंडमध्ये sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम नाही आहे. तो करेक्ट आन्सर काय असणार? क्वेश्चन नंबर 70चं ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया बाळा. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारण्यात आलेला आहे पहा. अलील सायनाइड कंटेन्स सिग्मा अँड पाय बॉन्ड्स. अलील सायनाइडमध्ये किती सिग्मा आणि पाय बॉन्ड्स असतात? क्वेश्चन नंबर 71. अलील सायनाइडचं स्ट्रक्चर पाहिलं कशा प्रकारे येणार? या ठिकाणी असणार
CH2, ठीक है, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, ओके, सिंगल बॉन्ड C आणि ट्रिपल बॉन्ड N, ओके. हे तुमचं आहे अलील सायनाइड. ओके, अलील सायनाइडमध्ये फर्स्ट आपण काढूया सिग्मा बॉन्ड्स किती आहेत. तर सिग्मा बॉन्ड्स पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 सिग्मा बॉन्ड्स. 9 सिग्मा बॉन्ड्स कशामध्ये आहेत, ऑप्शन नंबर ए आणि बी. त्यामुळे ऑप्शन नंबर सी आणि डी या ठिकाणी एलिमिनेट होणार, हे तुमचा आन्सर नसणार आहे. त्याच्यानंतर बाळा आपल्याला चेक करायचे की पाय बॉन्ड्स किती आहेत, हाऊ मेनी पाय बॉन्ड्स. यस, सो यहाँ पर डबल बॉन्ड पाय बॉन्ड इथं येणार, या ठिकाणी पाय बॉन्ड येणार, या ठिकाणी पाय बॉन्ड्स येणार. हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर हिअर, 3 पाय बॉन्ड्स. सो करेक्ट ऑप्शन्स या ठिकाणी कोणता असणार आहे. सो उत्तर जे आहे करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर ए. 9 सिग्मा बॉन्ड्स अँड 3 पाय बॉन्ड्स आर प्रेजेंट इन द अलील सायनाइड कंपाउंड. चलिए नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन्स काय दिलेला आहे, स्ट्रॉंगेस्ट ॲसिड इज. बाळा तुम्हाला क्लासरूममध्ये शिकवत असताना मी मिथाइल अल्कोहोल सांगितलेलं आहे. ओके, मिथाइल अल्कोहोल IUPAC नेम काय आहे बाळायचं, मिथेनॉल. आणि मिथेनॉलमध्ये काय ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्डिंग, आता ऑक्सिजन जो आहे हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. ओके, इट इज अ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. हा बॉन्डेड आहे या हायड्रोजनला. तर जेव्हा अशी कंडिशन असेल बाळा तेव्हा तो कंपाऊंड जो आहे तो स्ट्रॉंग ॲसिड होतो. तर करेक्ट आन्सर जे आहे 72 नंबरचं करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर डी. CH3OH is your strongest acid, is your strongest acid. ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे, C ट्रिपल बॉन्ड C बॉन्ड फाउंड इन. बाळा आपण तुम्हाला मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हायड्रोकार्बन्स जे आहेत बाळा त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये. ओके, पुन्हा एकदा मी या ठिकाणी रिपीट करतो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये कोण येतं बाळा, अल्केन, आणि अनसॅच्युरेटेडमध्ये येतं अल्किन अँड अल्काइन. ओके, सिंपल. अल्किनमध्ये काय असतं, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो, अल्किनमध्ये कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आणि अल्काइनमध्ये कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. अल्काइनची एंडिंग जी आहे ती होते वायनी ने. तर या ठिकाणी पहा वायनी कुठे दिसत आहे, या ठिकाणी ऑप्शन नंबर सी. इथाइन हे जे आहे ते अल्काइनचं एक्झाम्पल आहे बाळा, आणि ऑप्शन नंबर सी जे आहे या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट. ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स इन टोलिन. टोलिनचं स्ट्रक्चर पहा कशा प्रकारे आपण काढतो. टोलिन या ठिकाणी असणार CH3. ओके, हा या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी कार्बन 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 कार्बन. ओके ओके, आणि प्रत्येक कार्बनकडे हायड्रोजन असणार. आता या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे सिग्मा बॉन्ड्स आणि या ठिकाणी अल्टरनेट डबल बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड्स काढूया. सिंगल बॉन्ड्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. बाळा 15 सिग्मा बॉन्ड्स आणि पाय बॉन्ड्स किती असतात रे, 3 पाय बॉन्ड्स. तर 15 कुठे दिसत आहे तुम्हाला, कोणत्या ऑप्शन्समध्ये पहा, ऑप्शन नंबर बी जे आहे 15 इज युअर करेक्ट आन्सर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन्स काय दिला होता, नंबर ऑफ बॉन्ड्स इन बेन्झिन. बेन्झिनमध्ये कोणते बॉन्ड्स प्रेझेंट आहेत आणि किती आहे. तर बाळा बेन्झिनचं स्ट्रक्चर CH बॉन्ड या ठिकाणी CH बॉन्ड CH या ठिकाणी CH हा बॉन्ड CH हा आणि या ठिकाणी CH अल्टरनेट डबल बॉन्ड या ठिकाणी आपण दाखवूया. बाळा नंबर ऑफ बॉन्ड्स सिग्मा बॉन्ड्स किती आहेत तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 सिग्मा बॉन्ड्स आहेत. ओके,
12 सिग्मा बॉन्ड्स आर प्रेझेंट. तर 12 सिग्मा बॉन्ड्स कुठे आहेत? ऑप्शन नंबर बी. ए कॅन्सल होणार, सी कॅन्सल होणार आणि डी सुद्धा कॅन्सल होणार. आणि पाय बॉन्ड्स किती आहेत बाळा? 3 पाय बॉन्ड्स. सो करेक्ट ऑप्शन हिअर बेन्झीनमध्ये 12 सिग्मा बॉन्ड्स आणि 3 पाय बॉन्ड्स प्रेझेंट असतात बाळा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? विच इज मोस्ट ॲसिडिक ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 76. बाळा मिथेन, ॲसिटिलीन, 1 ब्युटीन आणि निओपेंटेन. मिथेन हा तुमचा अल्केन आहे. ओके. ब्युटीन अल्किन आहे आणि निओपेंटेन हा तुमचा आहे अल्केन. बाळा हा अल्केन आहे, हा अल्केन आहे आणि अल्केन आहे. ॲसिडिक कॅरेक्टर कशामध्ये प्रेझेंट असतं? की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. ओके. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कशामध्ये आहे? अल्काईनमध्ये. ओके. अल्काईनमध्ये प्रेझेंट आहे. आणि हा जो हायड्रोजन आहे तुमचा हा हायली ॲसिडिक असतो. त्याच्यामुळे मोस्ट ॲसिडिक कंपाऊंड जर कोणता असेल तर या ठिकाणी ऑप्शन बी जे आहे. ओके. ॲसिटिलीन हा हायली ॲसिडिक आहे. क्वेश्चन नंबर 76चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? द इनॉलिक फॉर्म ऑफ ॲसिटोन कंटेन्स. बाळा इनॉलिक फॉर्म तुम्हाला जेव्हा मी क्लासरूममध्ये शिकवलेला आहे की इनॉल कसं तयार होतो की हा जो आहे तो ॲसिटोन पासून तयार होतो. CH3 डबल बॉन्ड, CH3 सिंगल बॉन्ड, C डबल बॉन्ड, O सिंगल बॉन्ड, CH3. बाळा हा कंपाऊंड आहे तुझा ॲसिटोन. काय होतं इनॉलिक फॉर्म म्हणजे काय? तर सिंपल या ठिकाणी जो हायड्रोजन आहे ओके हा ऑक्सिजन काय करतो? या हायड्रोजनला स्वतःकडे ॲब्स्ट्रॅक्ट करतो. ओके. इलेक्ट्रॉन असे ट्रान्सफर झाल्यानंतर हा हायड्रोजन ऑक्सिजनकडे जातो आणि एक कंपाऊंड या ठिकाणी तयार झालेलं दिसेल तुम्हाला. तो कंपाऊंड म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड OH आणि डबल बॉन्ड CH2. हा आहे इनॉलिक फॉर्म, इनॉलिक फॉर्म ऑफ ॲसिटोन. आणि ह्या इनॉलिक फॉर्ममध्ये सिग्मा बॉन्ड्स आणि पाय बॉन्ड्सची संख्या तुम्हाला काढायची आहे. बा सिग्मा बॉन्ड्स कसे काढणार? तर या ठिकाणी हा CH3 आहे. ओके. या ठिकाणी हा CH2 आहे. ओके. CH2 ओके. CH सिग्मा बॉन्ड्स 1 2 3 4 5 या ठिकाणी 6 7 8 9 सिग्मा बॉन्ड्स. या ठिकाणी 8 सिग्मा बॉन्ड्स हे कॅन्सल होणार. 10 सिग्मा बॉन्ड्स हे ऑप्शन सुद्धा एलिमिनेट होणार. ऑप्शन बी किंवा सी या ठिकाणी तुमचा आन्सर असणार आहे. पाय बॉन्ड्स किती आहेत बाळा? पाय बॉन्ड्स एकच आहे. मग 9 सिग्मा बॉन्ड्स 1 पाय बॉन्ड्स कुठे दिसत आहे तुम्हाला? या ठिकाणी ऑप्शन नंबर बी मध्ये सर 9 सिग्मा बॉन्ड्स 1 पाय आणि 2 लोन पेअर्स. बाळा 2 लोन पेअर्स कुठे प्रेझेंट आहेत रे? तर या ठिकाणी आपण हा जो ऑक्सिजन आहे याच्यावरती 2 लोन पेअर प्रेझेंट असतात. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी 77 क्वेश्चन नंबरचं. ओके. चला नंतर पहा द हायब्रिडायझेशन इन्व्हॉल्व इन द 6 कार्बन ॲटम्स ऑफ द बेन्झीन इज. ओके. या ठिकाणी पहा तर हायब्रिडायझेशन इन्व्हॉल्व इन 6 कार्बन ॲटम्स ऑफ द बेन्झीन. बेन्झीनचं स्ट्रक्चर जेव्हा आपण पाहतो बाळा बेन्झीन. ओके. या ठिकाणी पहा ओके बेन्झीन C6H6. ओके. बेन्झीनचं खूप वेळेस आपण स्ट्रक्चर क्लासरूममध्ये सुद्धा काढलेलं आहे. अल्टरनेट डबल बॉन्ड असतो. बाळा प्रत्येक कार्बनची हायब्रिडायझेशन या ठिकाणी जर आपण काढली की ह्या कार्बनची जर आपण पाहिली किती सिग्मा बॉन्ड्स आहेत त्याच्याकडे 1 2 and 3 सिग्मा बॉन्ड्स. अकॉर्डिंग टू आवर ट्रिक्स 4 सिग्मा बॉन्ड्स असतील sp3 हायब्रिडायझेशन, 3 सिग्मा बॉन्ड्स असतील ते sp2 हायब्रिडायझेशन. 2 सिग्मा बॉन्ड्स असतील तर हायब्रिडायझेशन होईल तुमचं sp. तर या ठिकाणी 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत प्रत्येक कार्बनकडे 3 सिग्मा बॉन्ड्स याची हायब्रिडायझेशन होणार sp2. म्हणजे 6 जे कार्बन आहेत बेन्झीनमधले 6ही कार्बन या ठिकाणी कोणती हायब्रिडायझेशन शो करत असतील बाळा? तर ती हायब्रिडायझेशन आहे sp2. ऑल 6 कार्बन ॲटम possesses
हायब्रिडायझेशन sp2. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. क्वेश्चन नंबर 79. 1,3 ब्युटाडाइन हॅज 79 1,3 ब्युटाडाइन. बघा ब्युटाडाइन, ब्युटा म्हणजे 4 कार्बन, 1 2 3 4. 1,3 ब्युटाडाइन 1,3 ब्युटाडाइन. ओके, 1,3 ब्युटाडाइन. मग या ठिकाणी पहा कार्बन नंबर 1 2 3 आणि 4, म्हणजे 1 आणि 4 नंबरला डबल बॉन्ड येणार, 100% येणार. या ठिकाणी डबल बॉन्ड आणि या ठिकाणी सुद्धा डबल बॉन्ड आहे. ओके, आता रिमेनिंग आपण कंप्लीट करूया. हायड्रोजन व्हॅलेन्सी या ठिकाणी हा CH2 असेल. ओके, हा CH सिंगल बॉन्ड, हा CH आणि या ठिकाणी असणार CH2. ओके, करेक्ट. आता या ठिकाणी प्रत्येक कार्बनचे हायब्रिडायझेशन आपण काढूया. या ठिकाणी 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत. या कार्बनचे हायब्रिडायझेशन होईल sp2. याची सुद्धा हायब्रिडायझेशन होणार sp2. ह्या कार्बनचे हायब्रिडायझेशन sp2 आणि ह्या सुद्धा कार्बनचे हायब्रिडायझेशन sp2. कशा प्रकारे लक्षात आलं का? कारण की याच्याकडे 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत. या ठिकाणी मी सांगतो 1 2 हा 1 2 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत. ओके, 3 सिग्मा बॉन्ड्स असल्यानंतर हायब्रिडायझेशन sp2. याच्याकडे सुद्धा 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत. 3 सिग्मा बॉन्ड्स 3 सिग्मा बॉन्ड्स. ऑल 4 carbon atoms in the 1,3 butadiene possesses only one type of hybridizations, that is the sp2 hybridization. ओके, sp2 hybridization या ठिकाणी आपण दाखवू शकतो. ओके, चला करेक्ट ऑप्शन कोणता असेल या ठिकाणी? द ऑप्शन विल बी C. Only sp2 hybridized carbon atoms is here. 79 नंबर का आंसर क्या आ जाएगा? C आ जाएगा. चलिए क्वेश्चन नंबर 80 की तरफ चलते हैं. 80 नंबरचा प्रश्न पाहूया बाळा. काय विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये? विच ऑफ द फॉलोइंग कार्बन हायड्रोजन बॉन्ड हॅज द लोवेस्ट बॉन्ड डिसोसिएशन? बॉन्ड डिसोसिएशन बाळा कशाला म्हणतात? तर पहा, डिसोसिएशन एनर्जी म्हणजे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी कोणत्या कंपाऊंड मध्ये ही तुम्हाला कमी लागते? तर प्रायमरी जर पाहिलं आपण, प्रायमरीचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं CH3 सिंगल बॉन्ड CH3, हा कार्बन प्रायमरी कार्बन आहे. ओके, ह्याला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी जी आहे ती जास्त लागते बघा. ओके, नंतर सेकंडरीकडे जर आपण आलो, CH3 सिंगल बॉन्ड C, या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी CH. हा कार्बन जर आपण पाहिला, ओके, हा कार्बन, यस, हा कार्बन जो आहे हा सेकंडरी कार्बन आहे. ही जी एनर्जी आहे कार्बन आणि हायड्रोजनला ब्रेक करण्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे या ठिकाणी ही सुद्धा या ठिकाणी जास्त लागते. आणि टर्शरी कार्बन आणि हायड्रोजन जर बॉन्ड पाहिला आपण, या ठिकाणी पहा, हा CH3, हा CH3, हा CH3 आणि हा जो बॉन्ड आहे हा टर्शरी कार्बन तुमचा, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी जी आहे ती एनर्जी, डिसोसिएशन एनर्जी ही सर्वात कमी लागते. ओके, ड्यू टू द टर्शरी कार्बन ॲटम. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर युअर C. टर्शरी कार्बन हायड्रोजन बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी इज वेरी लेस एज कंपेयर टू प्रायमरी अँड सेकंडरी. चलिए नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 81. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स अँड पाय बॉन्ड्स प्रेझेंट इन 1 ब्यूटीन 3 YNE रेस्पेक्टिव्हली आर. क्वेश्चन नंबर 81. ओके, 81. आता या ठिकाणी 1 ब्यूटीन 3 YNEचं स्ट्रक्चर आपण काढूया. ब्यूटीन म्हणल्यानंतर 4 कार्बन या ठिकाणी येणार. या ठिकाणी CH2, ओके, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड CH. अशा प्रकारे स्ट्रक्चर असणार आहे तुमचं 1 ब्यूटीन 3 YNE. ओके, आता या ठिकाणी नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स पाय बॉन्ड्स किती आहेत? तर सिग्मा बॉन्ड्स सिंगल बॉन्ड कुठे आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 B नाही येणार, C नाही येणार, एलिमिनेट करा. D नाही येणार. करेक्ट आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर A. पाय बॉन्ड्स किती आहेत बाळा? 1, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 3. 7 sigma bonds and 3 pi bonds are present in this compound.
ऑप्शन नंबर ए विल बी करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच इज अन ॲसिडिक हायड्रोकार्बन. ॲसिडिक हायड्रोकार्बन कोणता आहे? तर बाळा ॲसिडिक हायड्रोकार्बन कुठे असतो? तर सिंपल, ज्या ठिकाणी कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असतो त्या ठिकाणी ॲसिडिक हायड्रोकार्बन तुम्हाला मिळतो. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काईनमध्ये, ओके, अल्काईनमध्ये ॲसिडिक हायड्रोजन प्रेझेंट असतो. तर अल्काईनचं एक्झाम्पल कुठे? हे तर तुमचं अल्केनचं आहे. ओके, हे एक्झाम्पल अल्केनचं आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए नाही येणार. ऑप्शन बी जे आहे ते अल्काईन आहे, पण हा इकडे मिथाइल ग्रुप आहे, हा सुद्धा मिथाइल ग्रुप आहे. तर या ठिकाणी वेट अ मोमेंट, लेस ॲसिडिक होणार. ओके, या ठिकाणी पहा प्रोपाईनचं जे स्ट्रक्चर पाहिलं तुम्ही, CH3 सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड C आणि हा H. हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन हायली ॲसिडिक असतो, हायली ॲसिडिक असतो. सो करेक्ट आन्सर काय येणार या क्वेश्चनचं? क्वेश्चन नंबर 82. प्रोपाइन हॅज 1 ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन कोणता विचारलेला आहे पाहूया आपण. कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन ट्रिपल बॉन्ड तुम्हाला विचारलेला आहे, कशामध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, चला आता या ठिकाणी पहा कार्बन आणि हा कार्बन ट्रिपल बॉन्ड यामध्ये तुम्हाला सिग्मा बॉन्ड्स आणि पाय बॉन्ड्स कॅल्क्युलेट करायचे आहेत बाळा. पहा लक्ष द्या, हा आहे पाय बॉन्ड्स, हा आहे पाय बॉन्ड्स आणि हा सिग्मा बॉन्ड्स. म्हणजे एक सिग्मा बॉन्ड आहे, 1 सिग्मा बॉन्ड अँड 2 पाय बॉन्ड. हे तुमचा आन्सर असेल. तर क्वेश्चनचे जे ऑप्शन्स आहेत या ठिकाणी 1 सिग्मा बॉन्ड्स अँड 2 पाय बॉन्ड्स, 83 नंबरचं ऑप्शन नंबर सी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे बाळा. ओके, 1 सिग्मा बॉन्ड्स अँड 2 पाय बॉन्ड्स आर हिअर. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 84. टोलिन हॅज. बाळा टोलिनमध्ये किती सिग्मा बॉन्ड्स आहेत, किती पाय बॉन्ड्स आहेत ते विचारलेले आहे. टोलिनचं स्ट्रक्चर काढूया आपण. या ठिकाणी CH3 अटॅच आहे कार्बनला, हा कार्बन कार्बन कार्बन, यहाँ पर कार्बन, प्रत्येक कार्बनला हायड्रोजन लावा आणि अल्टरनेट डबल बॉन्ड दाखवा. जस्ट सिंपल, व्हेरी सिंपल. चलिए ओके, सिग्मा बॉन्ड्स पाय बॉन्ड्स कॅल्क्युलेट करूया. सिग्मा बॉन्ड्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 12 13 14 15 16 17. ओके, टोलिनमध्ये बघा, टोलिनमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी पहा, वेट अ मोमेंट, 84 नंबर्स. येस, थोडंसं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पुन्हा ड्रॉ करूया. स्ट्रक्चर पहा कसं आहे टोलिनचं. हा CH3 कशाला अटॅच असणार आहे? आपल्या बेन्झिनला. ओके, अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. आता सिग्मा बॉन्ड्स कसे कॅल्क्युलेट करणार? आता ह्या कार्बनकडे पहा, कार्बन हा हायड्रोजन 1 2 आणि हा 3. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट किती झाले सिग्मा बॉन्ड्स? तर पहा 1 2 3 आणि हा 4. ठीक आहे, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन. ओके, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, इथे एक सिग्मा बॉन्ड येणार, या ठिकाणी सिग्मा बॉन्ड, या ठिकाणी सिग्मा 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 अँड सिग्मा, आणि प्रत्येक हायड्रोजनकडे एक एक सिग्मा बॉन्ड. ओके, तर या ठिकाणी पहा हायड्रोजन किती आहेत? 1 2 3 4 5, हे 5 हे 4 9 10 11 12 13 14 15. 15 सिग्मा बॉन्ड्स येतात बाळा. ओके, 15 सिग्मा बॉन्ड्स.
आणि पाय बॉन्डची संख्या किती आहे रे 3 पाय बॉन्ड्स आहेत ओके तर अशा प्रकारे 15 सिग्मा बॉन्ड्स and 3 पाय बॉन्ड्स प्रेझेंट इन द टोलिन 84 चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इन कंपाउंड X all the bonds angles are exactly 109 degree 28 minutes बाळा कार्बन टेट्राक्लोराइड क्लोरोमिथेन आयडोफॉर्म हे 3 ऑप्शन जर आपण वगळले क्लोरोफॉर्म जे आहे 85 नंबरचं ओके 85 क्लोरोफॉर्म मध्ये बॉन्ड अँगल हा कार्बन टेट्राक्लोराइड पेक्षा डिफरंट असतो कार्बन टेट्राक्लोराइड म्हणजे Cl आणि Cl बॉन्ड अँगल जो आहे कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये बॉन्ड अँगल असतो तुमचा 109 डिग्री 28 मिनिट्स हा करेक्ट आन्सर आहे की 109 डिग्री आणि 28 मिनिट बॉन्ड अँगल कोणामध्ये असतो कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये तर X नावाचा जो कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे कार्बन टेट्राक्लोराइड चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे which of the following hybridization is known as trigonal hybridization 86 नंबरचा क्वेश्चन बाळा हायब्रिडायझेशन sp2 जे आहे हे शो करतं ट्रायगोनल हायब्रिडायझेशन शो करतं आता sp2 कोण दाखवणार की असा कार्बन की जो 3 सिग्मा बॉन्ड सराउंडिंगला असतात 3 सिग्मा बॉन्ड्स असतात आणि ते काय दाखवणार बाळा ट्रायगोनल हायब्रिडायझेशन्स त्या ठिकाणी दाखवणार करेक्ट ऑप्शन्स काय असणार आहे 86 नंबरचं ऑप्शन नंबर सी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे करेक्ट आन्सर ओके चला क्वेश्चन नंबर 87 द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन प्रेझेंट इन 1,2-ब्युटाडाइन मध्ये हायब्रिडायझेशनचा टाइप काय 87 बाळा 1,2-ब्युटाडाइन 4 कार्बन बाळा 4 कार्बन ओके या ठिकाणी असणार हायड्रोजन या ठिकाणी असणार हायड्रोजन डबल बॉन्ड हा कार्बन इथं सुद्धा येणार बाळा डबल बॉन्ड आणि ह्या कार्बनकडे येणार एक हायड्रोजन इथे येणार सिंगल बॉन्ड आणि याच्याकडे असणार 3 हायड्रोजन आता या ठिकाणी पहा हायब्रिडायझेशन विचारलेले आहे ओके हायब्रिडायझेशन विचारली आहे प्रत्येक कार्बनची सिग्मा बॉन्ड 1 2 3 सिग्मा बॉन्ड हायब्रिडायझेशन येणार sp2 1 2 सिग्मा बॉन्ड्स हायब्रिडायझेशन येणार sp 1 2 3 सिग्मा बॉन्ड ओके हायब्रिडायझेशन येणार या ठिकाणी sp2 1 2 3 4 हायब्रिडायझेशन येणार sp3 बाळा याच्यामध्ये हायब्रिडायझेशन्स कोणकोणते इन्व्हॉल्व आहेत तर सर sp सुद्धा आहे sp2 सुद्धा आहे आणि sp3 सुद्धा आहे करेक्ट ऑप्शन 1,2-ब्युटाडाइन मध्ये तिन्ही प्रकारचं हायब्रिडायझेशन्स होतं बाळा करेक्ट ऑप्शन काय असणार ऑप्शन नंबर 1 sp2 sp3 and sp hybridization found in 1,2-ब्युटाडाइन ओके चला नेक्स्ट क्वेश्चन द कार्बन हायड्रोजन बॉन्ड डिस्टन्स इज लॉंगेस्ट इन बाळा हायड्रोकार्बन मध्ये अल्केन जे असतात अल्केन यांचा कार्बन आणि हायड्रोजनचं बॉन्ड डिस्टन्स हे सर्वात जास्त असतं ॲज कम्पेअर टू अल्किन अँड अल्काइन मग या ठिकाणी अल्केन कोणता आहे बाळा 88 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी पहा अल्केन या ठिकाणी इथेन C2H6 या ठिकाणी इथेनमध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं बॉन्ड डिस्टन्स सर्वात जास्त असतं याच्यामध्ये नाही आणि बेंझिनमध्ये तर नाहीच नाही तर करेक्ट ऑप्शन काय येणार या क्वेश्चनचं C2H6 ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट आन्सर इथेन हॅविंग द कार्बन हायड्रोजन बॉन्ड डिस्टन्स मॅक्सिमम क्वेश्चन नंबर 89 ॲसिटिलीन मॉलिक्यूल वर हा प्रश्न आहे ओके ॲसिटिलीन मॉलिक्यूल ओके यस 88 कार्बन हायड्रोजन डिस्टन्स करेक्ट आहे 89 ॲसिटिलीन मॉलिक्यूल कंटेन्स ॲसिटिलीन मॉलिक्यूल म्हणजे कोणता बाळा तर इथाइन मॉलिक्यूलला आपण ॲसिटिलीन मॉलिक्यूल असं म्हणतो
स्ट्रक्चर H सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड H. ओके, याच्यामध्ये विचारलेत की बाबा सिग्मा आणि पाय बॉन्ड्स किती. सिग्मा सिंगल बॉन्ड कुठे दिसत आहे पहा, एक सिग्मा बॉन्ड, दुसरा सिग्मा बॉन्ड, तिसरा सिग्मा बॉन्ड, 3 सिग्मा बॉन्ड्स प्रेझेंट आहेत. पाय बॉन्ड्स 1 आणि 2, 2 पाय बॉन्ड्स. करेक्ट आन्सर काय येणार, 3 सिग्मा 2 पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट. 3 sigma and 2 pi bonds are here present in acetylene molecule. Okay, now the last question of today's paper is number of unhybridized orbitals in vinyl acetylene are. vinyl acetylene चं स्ट्रक्चर ज्या विद्यार्थ्याला आलं त्याला हा क्वेश्चन सॉल्व झाला. तर CH2, ओके, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड CH, याला आपण म्हणतो विनिल ॲसिटिलीन. आणि बाळा विनिल ॲसिटिलीनमध्ये अनहायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम पाहायचे आहे. सिग्मा बॉन्ड्स कार्बनकडे 3, याची हायब्रिडायझेशन येणार sp2. ह्या कार्बनकडे सिग्मा बॉन्ड 3, हायब्रिडायझेशन अगेन sp2. कार्बनकडे सिग्मा बॉन्ड्स 2, हायब्रिडायझेशन sp. ह्या कार्बनकडे सिग्मा बॉन्ड्स 2, हायब्रिडायझेशन sp. अनहायब्रिडाइज्ड किती आहेत आता बाळा कसं ओळखणार, हे आहे तुझं p ऑर्बिटल. बाळा p मधले 2 p इन्व्हॉल्व आहेत. एक p जो आहे तो एम्प्टी आहे, म्हणजे इथं राहिला 1, इथं सुद्धा 1, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 2. यांची जर ॲडिशन्स केली आपण लेकरा किती येते रे, 6 येते. मग करेक्ट आन्सर काय असणार, करेक्ट आन्सर या ठिकाणी 6. ओके, ऑप्शन नंबर डी, नंबर ऑफ अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स इन विनिल ॲसिटिलीन वाज 6. ओके, चला तर हा होता आजचा केमिस्ट्री पार्ट सेकंडचा क्वेश्चन पेपर. विद्यार्थी मित्रांनो, डिस्कशन तुम्हाला आवडला असेल नक्कीच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.